इतक्या छोट्या छोट्या गतीने आपल्या शरीराचं नियमन होणार आहे. त्या पद्धतीने आपल्या जीवनाचं नियमन किती सोपं होणार आहे. ऊर्ध्वगती श्वास होणं ही इतकी मोठी गरजेची असते. कारण आपल्याला गुरुत्वाकर्षणाच्या याच्याने जे रक्त आहे ते आपलं खाली जातं आणि सगळ्यात पहिले एजिंग सायन्स कुठे दिसतात? डोळे, दात, केस, चेहऱ्यावर सुरकुत्या येणं. त्याचं रिझन हेच आहे की डोक्या मेंदूकडे रक्तपुरवठा किंवा ऊर्ध्व जे गती आहे त्यांना रक्तपुरवठा कमी पडतो. सरांनी जे पाच हस्तासन सांगितलं ते सुद्धा ब्लड सर्क्युलेशन चेहऱ्यावर देण्यासाठी आपला फेस योगा बराच ऐकला असेल. फेस योगा हा त्याचाच वर्जन आहे. जर तुम्ही पाच हस्तासन केलं तर तुमच्या फेसवर विदाउट फेशियल चांगला ग्लो येणार आहे. तुमचे केस काळे राहणार आहेत. तुमच्या डोळ्यांचा रेशमाचा नंबर वाढणार नाही. आता आपण दुसरं आसन जे करणार आहोत कटी चक्रासन. सर अर्ध्या फुटाचं अंतर पायामध्ये आहे. रिलॅक्स पोझिशन मध्ये उभे राहा. तर एकदा कटी चक्रासन करून दाखवतील आणि मग आपण त्यांना फॉलो करूया. डावीकडे वळा, उजवीकडे वळा. आता आपण या श्वासाची जोड करूया. सोपं होतं सगळ्यांनी. श्वास घ्या आणि डावीकडे वळा आणि श्वास सोडून द्या. समोर या. जो पाय आहे उजवा पाय, उजवा पाय आपण लांब टाकणार जरासा. आणि आता आपण करत आहोत त्रिकोणासन. त्रिकोणासन म्हणजे शरीराचे वेगवेगळे तीन त्रिकोण तयार होतात. सगळ्यांचेच पहिल्यांदाच होतील असं नाही. सर तुम्हाला एकदा त्रिकोणासन करून दाखवतील आणि त्रिकोणासनाचे फायदे बरेच आहेत आणि ते करायलाही सोपं आहे. तर त्याच्याने सुद्धा आपली डायजेशन पॉवर सुद्धा वाढते आणि हाडांचे मसलचे काही जर त्रास असतील तर तेही कमी होतात. तर आपण उजवा पंजा जो आहे उजवाच पंजा फिरवायचा आहे. त्यानंतर उजवाच हात त्या उजव्या पायाजवळ ठेवायचा आहे आणि हळूहळू डावा हात वरती घ्यायचा आहे. आता जो पाय दाखवलेला आहे त्याला सरळ करून त्रिकोणात टर्न करा म्हणजे हात उचलला जाणार नाही. बरोबर, ठीक आहे. जेवढं होईल तेवढं शक्य. छान. हळूहळू कमरेतून सरळ व्हा, हळूहळू सरळ व्हा. आता पाय सरळ घ्या. डाव्या बाजूला डावापर्यंत दूर जातं. डाव्या बाजूला फिरवा. श्वासाची गती बंद. काही क्षण आपण बसूया. हळूहळू कमरेतून सरळ व्हा आणि आपल्या सोयीनुसार उंची जास्त असेल तर 1.5 फूट गेलं तरी चालेल. चक्रासनासाठी फक्त श्वास सोडत खाली जायचं. आपण डाव्या बाजूला सगळ्यात पहिले जाऊया. डाव्या बाजूला हळूहळू श्वास सोडत डाव्या जायचं. हात खाली घाला. दुसरा हात जो आहे तो हळूहळू वरती आडवा करायचा आणि डोक्यापासून श्वास सोडत सरळ व्हा. श्वास घ्या. आता दुसऱ्या बाजूला जा. सरळ व्हा. सरळ नाही नंतर समोरच असते. जेव्हा त्रिकोणासन असते तेव्हा वरती असते पण आपण पूर्ण त्रिकोणासन नाही केलं. समोरच बघा. दुसऱ्या बाजूला डायरेक्ट करून हा श्वास घे. सरळ व्हा. दुसऱ्या बाजूला सोडा. श्वास घ्या. सरळ व्हा. दुसऱ्या बाजूला जाऊन श्वास सोडा. सरळ व्हा. आहे ते महिलांना आधी सहज जमतं. माणसाच्या पॅटर्न ह्याच्यामुळे कदाचित थोडं स्ट्रेस येऊ शकतो. तर सगळ्यांना जमेल. सोपं आहे. 2 फूट 2 ते 2.5 फुटापर्यंत आहे. आता सगळ्यांनी उजवा पाय पुढे घेतला. उजवा पाय कोणाच वाकवा. मागचा पाय तिरका आहे.
दोन्ही हाताची नमस्कार स्थिती गुडघ्यावर ठेवावी आणि मग हळूहळू वरती न्या डोक्यावर. त्या दोघांनी आदर्श स्थिती घेतली आहे. पाठी छान मान आहे, पाय सरळ आहे, पुढच्या पायाचा काटकोन आहे. ओके, हळूहळू पाय सरळ करा, पाठी सरळ व्हा आणि पाय दुसऱ्या पायाने दुसऱ्या बाजूने घेऊया. अगोदर पायाचा काटकोन करा, दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये गुडघ्यावर ठेवा आणि हळूहळू वरती न्या. पाठीला एक आर्च द्यायचा आहे. बरोबर, नजर याच्यामध्ये वरती पण हातांकडे. ओके, हळूहळू सरळ बॉल पाठीमागे. अनुशासन हे योगाचे मुख्य अंग आहे आणि स्थिरता लावत असतो. मुलांनी ठेवलेल्या वस्तू, घरातल्यांनी ठेवलेल्या वस्तू किंवा आपणच वापरलेल्या वस्तू त्यांना नीटनेटकेपणा आणणे म्हणजे व्यवस्थापन. आसनामधून करून घेतलेला आहे आणि तेवढ्यातच आपल्याला अतिशय म्हणजे अनुभूती तुम्हाला आत्ता येईल किंवा 12 तास 24 तासानंतर हलकं वाटतं. हे सगळ्या गोष्टी योगाचा इफेक्ट टिकून राहतो, जास्त वेळ टिकतो. जीव किंवा धावण्या होण्याचा इतका वेळ टिकत नाही. तर हा व्यवस्थापन आपल्या त्याला भस्त्रिका प्राणायाम म्हणायचं. तर आता काय करायचं, पहिल्यांदा आपण सरळ बसायचं. सरळ बसायचं, हाताची एक मुद्रा घ्यायची, ध्यान मुद्रा सांगितलेली आहे दादांनी तुम्हाला. ध्यान मुद्रा घ्यायची, डोळे बंद करायचे आणि दीर्घ असा श्वास घ्यायचा आणि हळूहळू बाहेर सोडायचा. करत राहायचंय दीर्घ श्वसनाने आणि त्याला भस्त्रिका प्राणायाम म्हणतात. ऍक्च्युली भस्त्रिका प्राणायाममध्ये दीर्घ श्वसन पण ते फास्ट करतात. आपली सुरुवात आहे त्याच्यामुळे आपल्याला फास्ट काही जमणार नाही, त्याच्यामुळे मी दीर्घ श्वसन करतात. मोठा श्वास घ्यायचा आणि सहज घ्यायचा. सहज शरीराची हालचाल करायची, मान हलवायची, डोळे हालचाल करायची, चेहरा पण एकदम शांतपणे करायचा. आणि हा प्राणायाम पहिला प्राणायाम अगदी सोपा आहे. तुम्ही रोज 5 मिनिटं कमीत कमी करू शकता. 5 मिनिटं मग 10 मिनिट सुद्धा करू शकता. हे काय होतं की शरीरामधला उष्मा वाढतो आणि त्याला प्राणायाम योगिक भाषेमध्ये शुद्धिक्रिया म्हणतात. परंतु रामदेव स्वामीजींनी त्याला प्राणायामाच्या रूपामध्ये आणले. त्यांनी सांगितलं हा प्राणायाम आहे, तर प्राणायाम करा तुम्ही असं आहे. तर ते अगदी म्हणजे सोपी पद्धत आहे. श्वासांना बाहेर सोडायचं, फक्त बाहेर सोडण्याकडे लक्ष द्यायचं. श्वास घेण्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण श्वास आपण आपोआप घेतो. बघा जयश्री काही करायला सहपरी आहे, श्वासांना फक्त बाहेर सोडायचं. किंवा सरांचा जो श्वास बाहेर जातो 5 जातो, त्यांना तशी सवय. तुमचा श्वास जयश्री काही करताय तशा पद्धतीने करा. तुमची सुरुवात आहे, मला एकदम श्वास जमणार ना, बरोबर. सुरुवातीला एवढं सुद्धा जमत नाही. मला सगळे अनुभव आहे, कारण मलाही सुरुवात करायची. सुरुवातीला काही जमत नाही. बघा अशा पद्धतीने करायचं. एकाच सेकंदाला एक श्वास बाहेर सोडायचा. आतमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा असतो, कारण श्वास आपोआप आतमध्ये जातो. आपण प्रयत्न केला श्वास बाहेर घेण्यासाठी,